किरकोळ वादातून एकावर चाकूने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बोलेगाव उपनगरात गांधीनगरच्या चोभे कॉलनीत गुरुवारी 13 जूनला रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान घडली। जगन्नाथ दादाबा गर्जे असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। याबाबत जखमीची पत्नी राजश्री जगन्नाथ गर्जे राहणार चोभे कॉलनी गांधीनगर बोलेगाव यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। फिर्यादी यांचा मुलगा निखिल हा आरोपी अमित चंद्रकांत शिंदे याची 2000 रुपयासाठी बदनामी करतो असे म्हणून आरोपी शिंदे यांनी गुरुवारी 13 जूनला रात्री 10च्या सुमारास फिर्यादीच्या मुलाला आणि पतीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। तसेच आरोपी शिंदे याच्या 2 मावशा लता आणि सविता काळे तसेच मावस बहीण अनुजा यांनी फिर्यादी राजश्री यांना मोठमोठ्याने शिवीगाळ केली। त्यावेळी फिर्यादीचे पती जगन्नाथ गर्जे यांनी शिवीगाळ का करता असे विचारले असता त्याचा राग येऊन आरोपी अमित शिंदे यांनी जगन्नाथ गर्जे यांच्या अंगावर धावून जात त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यावर चाकूने वार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या फिर्यादीवरून पोलिसांनी 4ही आरोपींच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम 307, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला। बातम्यांसाठी ई-नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।